कैलासवासी यादवराव ढोले बांगळे यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा दिन या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या निमित्तानं आपण सर्व क्षेत्रातील मोठ्या संख्येनं मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आता विठ्ठल महाराजांनी सांगितलं, अनेक कीर्तनकार, त्यांची नावं सुद्धा या ठिकाणी घेता येणार नाही तेवढे मोठे कीर्तनकार, गायक मंडळी, मृदंगाचार्य, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील सर्व नामवंत मंडळी, राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं मी आंधळे परिवाराच्या वतीनं मनापासून त्यांचा आभार मानतो, त्यांना नतमस्तक होतो. माझे वडील गेल्या वर्षी 6 फेब्रुवारी 2025ला यांचं दुर्दैवी निधन झालं आणि आज त्यांना पूर्ण एक वर्षाचा कालावधी होता. वडिलाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर माझे वडील हे निरक्षर होते. त्यांना कसल्याही प्रकारे अक्षराची ओळख नव्हती, परंतु निरक्षर असून आपल्या मुलाला सुशिक्षित करणं हे त्यांनी महत्त्वाचं कार्य त्याने त्यांच्या जीवनात साध्य केलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हाला त्याने शिक्षण दिलं. एक छोट्याशा लहानशा रुई गावात आमचा जन्म झाला आणि रुई गावात जन्म झाल्यानंतर शिक्षणासाठी आम्हाला वडवणी, बीड, औरंगाबाद या ठिकाणी जावं लागलं. वडिलांनी कधीही शिक्षणाच्या बाबतीत काटकसर केली नाही. त्यांनी फटक्या कपड्यात राहून काबाड कष्ट करून काम केलं, पण आम्ही त्यांना तिघं भावांना अति चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं, चांगल्या प्रकारचे संस्कार केले. त्यांच्या अंगावर कपडे फाटके आम्ही पाहिले, पण आमच्या अंगावरला कपडा कधी त्यांनी फाटू दिला नाही. असे आगळं महत्त्वाचं व्यक्तिमत्व माझ्या वडिलांच्या रूपानं आम्हाला मिळालं आणि त्यांचे संस्कार, त्यांची शिकवण घेऊन आज आम्ही वाटचाल करत आहोत. असं म्हणतात, जन्म असा लाभावा, देह चंदनासारखा मिळावा, सहवास संपला तरी सुगंध मात्र दळवत राहावा. या उक्तीप्रमाणे माझे वडील याने जीवनक्रम त्यांनी या ठिकाणी समर्पित केला आणि आज त्या निमित्तानं, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कीर्तनकार मिळेल. त्यामध्ये ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त प्रकाश महाराज साठे हे मुद्दाम होऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांची तारीख मिळत नाही. 4-4, 6-6 महिने त्यांच्या कीर्तनाच्या तारखेला म्हणजे वेळ लागतो. असे मोठे कीर्तनकार प्रकाश महाराज साठे या ठिकाणी आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं उपस्थित राहिले. त्याने आम्ही शब्द टाकला, महाराज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आणि आपली उपस्थिती, आपलं कीर्तन या ठिकाणी असं आमची इच्छा आहे. त्यांनी सर्व कार्यक्रम आजचे सकाळचे रद्द केले आणि या ठिकाणी त्यांनी कीर्तनाचा या ठिकाणी सेवेचा लाभ त्यांनी घेतला. त्याच पद्धतीनं अनेक कीर्तनकार मंडळीत आता विठ्ठल महाराजांनी सर्वांची नावं घेतलीत. मला सर्वांची नावं सविस्तर या ठिकाणी सांगता येणार नाहीत, घेता येणार नाहीत, परंतु जवळजवळ 50 ते 55 कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, गायनाचार्य मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील राजकीय मंडळी, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार. इतकंच नव्हे, ही मंडळी उपस्थित आहेत, परंतु समोर बसलेली मायबाप जनता नेहमीच माझ्या परिवाराच्या कार्यक्रमाला, छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि आज ही वेळात वेळ काढून ही मायबाप मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या समोर सुद्धा मी नतमस्तक होतो, त्यांचाही मी मनापासून आभार मानतो. तर म्हणजे आपण शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मिळवलेल्या हिंदवी स्वराज्यात आपण राहतो. त्यांची शिकवण, त्यांची प्रेरणा आणि त्यांचे धडे घेऊन आपण जीवनाचा मार्ग करतो. म्हणून आम्हाला जे काही मिळालं ते शिवाजी महाराजांच्या शिकवणीमुळे मिळालं. आम्हाला जे वैभव मिळालं त्यांच्या शिकवणीमुळे आम्ही समाजात गेलो. आम्हाला जी काय आम्हाला
एवढं स्थान मिळालं ते शिवाजी महाराजांच्या प्रेरणेमुळे. आणि आज शिवाजी महाराजाची प्रेरणा आणि आमच्या वडिलांचं पुण्य म्हणून आज आम्ही या ठिकाणी आज उभा आहे. अत्यंत कठीण परिस्थितीमधून आम्हाला या ठिकाणी त्यांच्या पुण्याईमुळं शिवाजी महाराजांच्या शिकवणीच्या शिदोरीमुळं आज आम्ही उपस्थित आहे. म्हणून यापुढेही आता आम्ही जरी वयस्कर झालो असलो तरी आमची पुढची फळी, आमचा वारसा पुढं चालवणारी मंडळी, तरुण मंडळी पुढे येऊ लागली. त्यात माझे चिरंजीव संजीव भाऊ आंधळे आहेत, आमच्या बंधूचे चिरंजीव दिवणकरावचे चिरंजीव अमोलभाई आंधळे आणि शंकररावचे चिरंजीव श्री मयूरभाई आंधळे. हे आता ज्याप्रमाणे आमच्या वडिलांनी सुसंस्कारावर आमच्यावर केले, सामान्यावर केले, आमच्याकडून काही लोकांना चांगलं म्हणजे संस्काराचे धडे देण्याचा आम्ही प्रयत्न केला, ते मिळाला. त्याच पद्धतीनं आमचे तिन्ही चिरंजीव आमच्याच प्रमाणे समाजसेवेसाठी ते आग्रहकमत आम्ही त्यांना म्हणजे समाजसेवेसाठी त्यांना आम्ही पुढं केलेलं आहे. आणि त्यांना सांगितलंय, बाबा संसार पैसा हा काय महत्वाचा नाही, ही माणसं महत्वाची, माणसं जोडणं महत्वाचं आहे, माणसं कमवणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही पैशा अडक्याकडे बघू नका. काय दिवसभराची शिदुरी मिळाली पाहिजे त्याच्या पुढे काय माणसानं साध्य करायचं नसतं, परंतु माणूस मिळवणं, माणसं मिळवणं हे अत्यंत महत्वाचं. म्हणून आमच्या प्रमाणात आमच्या वडिलांना दिलेल्या शिकवणीप्रमाणे आमची ही तरुण जी मंडळी ही समाजसेवेसाठी पुढे आलेली, नगरसेवक म्हणून अतिशय चांगलं काम अमोलभाईच्या माध्यमातून होतोय. सामाजिक आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून संजय भाई काम करून आले झालेला आहे. त्याच पद्धतीने सगळ्या गावाचा विकास, ग्रामीण भागाचा, अशा प्रकारची कल्पना आमच्या मयूरभाईची. म्हणून ही तिन्ही तरुण आज आम्ही समाजसेवेसाठी पुढे केलेले. आम्हाला ज्या पद्धतीने आपण आशीर्वाद दिला, तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही मोठे झालो. नाहीतर एक सामान्य माणूस आमदार होणं, तिला परिषद सदस्य म्हणून सारख्या शहराचा पंचायत समिती होणं ही काही साधी गोष्ट नाही. फक्त तुमचं प्रेम, तुमची साथ ह्याच्यामुळेच आम्हाला हे शक्य झालं. म्हणून अशीच साथ, अशीच मदत, अशीच आशीर्वाद आपण या तरुण पिढीला द्यावेत अशा प्रकारची विनंती करतो. परत एकदा आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपले कामधंदे सुरू उपस्थित राहिले.